Hello friends, welcome to my YouTube channel KK Medical and Nursing Lectures. So guys, आज आपण पाहणार आहोत फिटल स्कल. फिटल स्कल हे खूप इम्पॉर्टंट फिटल मधला पार्ट आहे, जो की बेबी डिलिव्हर होत असताना सगळ्यात डिफिकल्ट पार्ट जो असणार आहे, जी की सिपॅलिक प्रेझेंटेशन असू दे किंवा ब्रीथ प्रेझेंटेशन असू दे, त्यामध्ये जो डिफिकल्ट असणार आहे डिलिव्हर होण्यासाठी तो असणार आहे फिटल स्कल. फिटल स्कल हे वॉल्ट, त्यानंतर हे फेशियल बोन्स आणि हे पेस अशा ह्या पार्टने फिटल स्कल बनलेला असतो. फिटल स्कलमध्ये आपण पाहणार आहोत बोन्स ऑफ द फिटल स्कल, सुचर ऑफ द फिटल स्कल, फंटानेल्स, त्यानंतर एरियाज ऑफ द फिटल स्कल, त्यानंतर डायमीटर ऑफ द फिटल स्कल. हे पार्ट्स आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहेत. तर फर्स्ट आपण पाहणार आहोत बोन्स ऑफ द फिटल स्कल. आता बोन्स ह्याच्यामध्ये हे समोरचे दोन दिसतात, हे झाले फ्रंटल बोन. त्यानंतर पाठीमागचे हे जे दिसणार आहेत हे आहेत परायटल बोन्स. त्यानंतर हे जे साईडला दिसतात हे आणि हे झाले टेम्पोरल बोन आणि पाठीमागचा हा एक ऑसिपुट. असे या बोननं काय बनलेले तर फिटल स्कल. फ्रंटल, परायटल, टेम्पोरल, त्यानंतर ऑसिपुट असे हे या बोननं हा फिटल स्कल बनलेले आहेत. त्यानंतर सुचर्स म्हणजे काय? सुचर्स मीन्स गॅप बिटवीन द टू स्कल बोन. दोन स्कल बोनच्या मधला जो काही गॅप असणार आहे त्याला आपण म्हणतो सुचर्स. आता हे जो समोरचा दिसणारे सुचर याला म्हणतो आपण फ्रंटल सुचर. फ्रंटल सुचर इज बिटवीन द टू फ्रंटल बोन. दोन फ्रंटल बोनच्या मध्ये जो असणारा सुचर आहे त्याला म्हणतो आपण फ्रंटल सुचर. त्यानंतर हे जो सुचर आहे हे दिसणार आहे सुचर आहे बिटवीन द फ्रंटल आणि परायटल बोन. फ्रंटल आणि परायटल बोनच्या मध्ये जो काही सुचर असणार आहे, जो गॅप असणार आहे त्याला म्हणतो आपण कोरोनल सुचर. त्यानंतर नेक्स्ट हा जो दिसतो हा आहे बिटवीन द टू परायटल बोन. दोन परायटल बोनच्या मध्ये जो दिसणारा गॅप आहे, जो सुचर आहे त्याला म्हणतो आपण लॉन्जिट्युडिनल सुचर किंवा सजेटल सुचर. लॉन्जिट्युडिनल सुचर किंवा सजेटल सुचर म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट हे जो दोन सुचर दिसतात, हे जे दोन, त्यांना आपण म्हणतो लॅम्ब्डाडल सुचर बिटवीन द ऑसिपुट आणि परायटल बोन. परायटल बोन आणि ऑसिपुटच्या मध्ये जे काही सुचर असणार आहे त्याला आपण म्हणतो लॅम्ब्डाडल सुचर. त्यानंतर नेक्स्ट हे जे काही सुचर दिसतो हा सुचर आहे बिटवीन द परायटल आणि टेम्पोरल बोन. टेम्पोरल आणि परायटल बोनच्या मध्ये जो दिसणार आहे त्याला आपण म्हणतो स्क्वॅमस सुचर. कोणकोणते सुचर? हे झाला फ्रंटल सुचर, कोरोनल सुचर, सजेटल सुचर आणि हे जे दिसणार आहे हे लॅम्ब्डाडल सुचर आणि स्क्वॅमस सुचर. हे दिसणार आहे स्क्वॅमस सुचर. हे झाले सुचर्स. त्यानंतर आपण पाहणार आहोत फंटनेल्स. याच्यामध्ये दोन फंटनेल्स आहेत. फंटनेल्स आपण मराठीत त्यांना म्हणतो टाळू. हे समोरचा आणि हे पाठीमागचा आहे. हे दोन फंटनेल्स आहेत. हे जो समोरचा फंटनेल्स आहे त्याला आपण म्हणतो अँटेरियर फंटनेल. अँटेरियर फंटनेल इट इज अ डायमंड शेप. कोणत्या शेपचा आहे तो? डायमंड शेपचा आहे किंवा काइट शेप म्हणजे पतंगासारखा त्याचा आकार आहे किंवा डायमंड शेपचा आहे. हा जो फंटनेल्स आहे हा फंटनेल कशामध्ये आहे? हा फ्रंटल सुचर, त्यानंतर कोरोनल सुचर आणि सजेटल सुचर. ह्या सुचरच्या मध्ये जो काही फंटनेल असतो त्याला आपण म्हणतो अँटेरियर आणि त्याला दुसरं नाव आहे ब्रेग्मा म्हणतो किंवा अँटेरियर फंटनेल. आणि हे क्लोज कधी होतो तर 18 मंथने म्हणजे 18 महिन्यानंतर म्हणजे 1.5 वर्षानंतर काय होतो? हा क्लोज होतो. त्यानंतर नेक्स्ट जो आहे पाठीमाग दिसणारा हा आहे पोस्टेरियर फंटनेल. यालाच आपण म्हणतो म्हणजे पाठीमागचा जो टाळू आहे तर त्याला टाळू म्हणतो आपण, पाठीमागचा टाळू. हे जो आहे हे कशा शेपचा आहे? हे ट्रायंग्युलर शेप म्हणजे त्रिकोणी आकाराचा आहे. आणि हे क्लोज कधी होतो तर 6 वीक म्हणजे 6 आठवड्यानंतर काय होतो? हा क्लोज होतो. नेक्स्ट ह्याला दुसरं नाव आहे लॅम्बडा. ह्याला म्हणतो लॅम्बडा, ह्याला म्हणतो ब्रेग्मा. अँटेरियर फंटनेलचं नाव आहे ब्रेग्मा, पोस्टेरियर फंटनेलचं नाव आहे लॅम्बडा. अँटेरियर फंटनेल क्लोज होतो 18 मंथ, शेप आहे डायमंड शेप. त्यानंतर पोस्टेरियर फंटनेल क्लोज होतो 6 वीक, शेप आहे लॅम्बडा. हे झाले फंटनेल्स. फंटनेल्स आणि सुचर्स का गरजेचे आहेत तर ज्यावेळेस बेबी डिलिव्हर होत असतो त्यावेळेस मोल्डिंगचा एक प्रोसेस घडतो. मोल्डिंग म्हणजे काय होतात? ओव्हरलॅपिंग ऑफ द
बोन्स, म्हणजे बोन्स काय होतात एकमेकावरती ओव्हरलॅप होतात, एकमेकावरती येतात. ज्यावेळेस बेबी हा जो पेल्विक ब्रीममध्ये एंटर होतो त्यावेळेस हा जो फिटल स्कल आहे तो स्कलचा डायमीटर त्यावेळेस कमी होतो. कसा कमी होतो म्हणजे हे सुचर आणि फंटनेल्सच्या मदतीने काय होणार आहे, हे सगळे जे आहेत ते एकमेकांच्या जवळ येणार आहेत, जवळ येणार आणि हे काय होतात तर एकमेकांच्या वरती ओव्हरलॅप होतात, बोन्स असे ओव्हरलॅप होतात. त्यामुळे काय होणार आहे, ह्या फिटलचा स्कलचा जो डायमीटर आहे साईज जो आहे तो लहान होतो आणि पेल्विसमधून बाहेर निघण्यास मदत होतो. त्यानंतर पाहणार आहोत आपण एरियाज ऑफ द स्कल. स्कलमध्ये असणारे जे काही पार्ट आहे, भाग आहे ते. फर्स्ट जो आहे तो हे चीनलाच म्हणतो आपण मेंटम टू दी, हा जो काही ग्लॅबेलाचा पार्ट आहे म्हणजे जिथून फ्रंटल बोन स्टार्ट होतो तिथपर्यंत हा जो पार्ट आहे हा झाला फेस. हा प्रेझेंटिंग पार्टला असणार आहे, याला आपण म्हणतो फेस प्रेझेंटेशन किंवा फेस. त्यानंतर नेक्स्ट आहे हा ग्लॅबेलापासून ते जो काही अँटेरियर फ्रंटनेल आहे किंवा करोनल सुचर आहे, हा जो एरिया असणार आहे फ्रंटल बोनचा एरिया हा प्रेझेंटिंग पार्टला असणार आहे. ज्यावेळेस पेल्विसमधून जे बाहेर येणारे जो फर्स्ट प्रेझेंटिंग पार्ट दिसणार आहे तो दिसणार आहे हा, याला आपण म्हणतो सिन्सिपूट किंवा ब्रो प्रेझेंटेशन, हा झाला सिन्सिपूट. त्यानंतर अँटेरियर फंटनेल टू द पोस्टेरियर फंटनेल, आणि हा जो काही परायटल बोनचा जो काही पार्ट आहे हा असणार आहे प्रेझेंटिंग पार्टला, याला आपण म्हणतो वर्टेक्स. हा झाला वर्टेक्स, सिन्सिपूट आणि फेस, 3 पार्ट. फेस इथून ते इथंपर्यंत हा फेस, इथून ते इथंपर्यंत झाला हा सिन्सिपूट, आणि इथून ते हे जो पार्टमधला पार्ट आहे हा झाला वर्टेक्स. हे झाले एरियाज ऑफ द स्कल. त्यानंतर नेक्स्ट पाहणार आहोत आपण डायमीटर ऑफ द स्कल. ह्यामध्ये डायमीटर 2 प्रकारचे डायमीटर आहेत. एक आहे अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर आणि दुसरा आहे ट्रान्सवर्स डायमीटर. अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर आणि दुसरा आहे ट्रान्सवर्स डायमीटर. फर्स्ट बघणार आपण अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर. अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर हे 6 डायमीटर आहेत. फर्स्ट डायमीटर आपण पाहणार जे काही ऑसिपूट आहे, ऑसिपूटपासून 3 डायमीटर आपण मेजरमेंट करतो, आणि 3 डायमीटर आपण मेजरमेंट करतो कुठून तर या मेंटमपासून. मेंटमला काय म्हणतो आपण चीनपासून 3 डायमीटर आपण मेजरमेंट करतो. फर्स्ट पाहणार आपण ऑसिपूटपासून मेजरमेंट करणारे 3 डायमीटर. हे आहे ऑसिपूट. ऑसिपूटचा सर्वात प्रॉमिनंट एरिया जो असतो हा, सर्वात प्रॉमिनंट एरिया म्हणजे सर्वात बाहेर आलेला भाग जो आहे तो ऑसिपूटचा हा, इथून आपण डायमीटर मेजर करतो. आणि त्याच्या खाली जो असणार आहे तिथून काय असणार आहे सब ऑसिपूट. हे झालं ऑसिपूट, इथून सब ऑसिपूट. त्याच्या खालून जर मेजर करत असेल तर आपण काय म्हणतो सब ऑसिपूट. मग फर्स्ट जो डायमीटर आहे तो सब ऑसिपिटो ब्रेग्मॅटिक, हा झाला ब्रेग्मा, हा झाला सब ऑसिपूट. सब ऑसिपूटपासून ब्रेग्मापर्यंतचा डायमीटर जो आहे तो डायमीटर आहे 9.5 सेंटीमीटर, 9.5 सेंटीमीटर. कुठून सब ऑसिपिटो ब्रेग्मॅटिक. त्यानंतर दुसरा डायमीटर आहे सब ऑसिपिटो फ्रंटल, म्हणजे सब ऑसिपूटपासून ते हा जो फ्रंटलचा म्हणजे इथून जो प्रॉमिनंट एरिया आहे हा प्रॉमिनंट एरिया इथंपर्यंतचा म्हणजे फ्रंटल बोनमध्ये असणारा प्रॉमिनंट एरिया म्हणजे सब ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर आहे. हा जो डायमीटर आहे हा आहे 10 सेंटीमीटर, 10.5 सेंटीमीटर किंवा 10 सेंटीमीटर. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑसिपिटो फ्रंटल, म्हणजे ऑसिपूटचा जो काही प्रॉमिनंट एरिया आहे इथून ते हा जो काही ग्लॅबेला आहे इथंपर्यंतचा हा आहे 11.5 सेंटीमीटर, 11.5 सेंटीमीटर. हे झाले ऑसिपूटपासून मोजले जाणारे 3 डायमीटर्स. त्यानंतर नेक्स्ट आहे मेंटमपासून मोजले जाणारे 3 डायमीटर. फर्स्ट जो आहे तो इथून मेंटम आणि खालून मोजलं तर आपण काय म्हणतो सब मेंटो ब्रेग्मॅटिक, सब मेंटमपासून ते ब्रेग्मापर्यंत हे आहे 9.5 सेंटीमीटर. नेक्स्ट आहे सबमेंटो वर्टेक्स. हा सबमेंटो वर्टेक्स हा झाला वर्टेक्सचा प्रॉमिनंट भाग, म्हणजे सबमेंटो वर्टेक्सचा हा आहे 11.5 सेंटीमीटर. कुठून ते सबमेंटमपासून ते वर्टेक्सपर्यंत हा आहे 11.5 सेंटीमीटर. त्यानंतर नेक्स्ट आहे मेंटो वर्टेक्स. हा मेंटमपासून ते हा वर्टेक्सपर्यंत मेंटो वर्टेक्स आहे 13.5 सेंटीमीटर. हे जो मेंटो वर्टेक्स आहे हे लॉंगेस्ट डायमीटर ऑफ द स्कल. जो काही फिटल स्कल आहे, फिटल स्कलमधला सर्वात लॉंगेस्ट डायमीटर जो आहे तो कोणता आहे मेंटो वर्टिकल. किती आहे 13.5 सेंटीमीटर. त्यानंतर नेक्स्ट जो आहे हे झाले अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर. त्यानंतर पाहणार आपण
ट्रान्सवर्स डायमीटर. हे जे आहे ते ट्रान्सवर्स डायमीटर. ट्रान्सवर्स डायमीटर दोन प्रकारचे आहेत. एक आहे बाय पॅराइटल, दोन पॅराइटल बोनमधले असणारा डायमीटर हा बाय पॅराइटल, आणि दुसरा आहे बाय टेम्पोरल. बाय पॅराइटल हे पॅराइटल बोनचा जो काही प्रॉमिनंट भाग आहे दोन, इथून ते इथपर्यंत आपण मेजर करतो, हे आहे 9.5 सेंटीमीटर. त्यानंतर हे दोन टेम्पोरल बोनच्या मध्ये, हा टेम्पोरल बोन आणि नेक्स्ट हा टेम्पोरल बोन, या दोन टेम्पोरल बोनच्या मधला जो काही डायमीटर आहे तो आहे 8.2 सेंटीमीटर. 8 किंवा 8.2 म्हणतो आपण हे सेंटीमीटर. हे आहे स्मॉलेस्ट डायमीटर बाय टेम्पोरल. हे झाले डायमीटर ऑफ द फिटल स्कल. तर आज आपण पाहिले बोन्स ऑफ द फिटल स्कल, त्यानंतर सुचर ऑफ द फिटल स्कल, त्यानंतर फंटानेल्स, त्यानंतर एरियाज ऑफ द फिटल स्कल आणि डायमीटर ऑफ द फिटल स्कल. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि लाईक आणि कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.